हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर. त्याच्यासाठी मी इथे तांदूळ भिजत घातलेले आहेत, 1 तासभर घातलेले आहेत भिजत. आता आपण करूया तांदळाची खीर. स्टे ट्यून. त्यानंतर ते भिजवलेले तांदूळ आपल्याला मिक्सरमधून पाण्यासकट फिरवून घ्यायचे आहेत. त्याचीच मी तयारी करत होते. मिक्सरमधून फिरवून घेत होते आणि त्यानंतर आपल्याला हवं तर आपण त्याच्यामध्ये नंतर परत पाणी टाकू शकतो आपल्या आवडीनुसार जितकं टाकायचं. पण मिक्सरमध्ये फिरवताना जे आपण भिजत घातलं होतं तेवढं फिरवून घ्यायचं. त्यानंतर मग काजू, बदाम, इलायची पावडर पण टाकू शकतो, पण माझ्याकडे ओन्ली इलायची होती तरी मी ती घेत होते. तुम्ही इलायची पावडर असेल तर इलायची पावडरसुद्धा टाकू शकता. काजू बदाम कापून घेतात, कोणी डायरेक्ट पेस्ट करतं, पण मी कापून घेते. त्यानंतर इलायची चेचून घेते मी. हे बघा, हे माझं असं काजू बदामचं कापणी चालू होती. ते सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलं. चला गॅस पेटवला. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तूप आलं. तुपामध्ये काजू बदाम फ्राय करून घेतले. त्यानंतर जास्त करपून नाही द्यायचे, लालसरच भाजून घ्यायचे. त्यानंतर ते काढून घेतले आणि त्यानंतर दूध टाकायला सुरुवात केली. आपल्याला जितकं पाहिजे तेवढं दूध टाकायचं. त्यानंतर आपण आपल्या सोयीप्रमाणे किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण त्यात पाणी ॲड करू शकतो. त्यानंतर थोडंसं तूप टाकून घेतलं आणि त्याला चांगली उकळी येऊन द्यायची. चांगली उकळी आल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली होती तांदळाची, ती पाण्यासकट त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. ती व्यवस्थित टाकून घेतल्याच्यानंतर चांगलं फिरवून घ्यायचं. हे बघा, असं फिरवून घ्यायचं मस्त आणि त्याला चांगलाच टेक्स्चर येतो. त्यानंतर अशी परत एक उकळी आल्याच्यानंतर मग आपण आपल्या आवडीप्रमाणे त्यात साखर टाकायची. तर मी कमी गोड खाते त्याच्यामुळे 2च वाटी साखर टाकली. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि त्यालाही एक चांगली उकळी येऊन द्यायची. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काजू बदाम वगैरे जे आपण भाजून घेतलेले होते तेही टाकायचे. ते टाकून मी घेतले आणि त्याला चांगली उकळी आलेली आहे बघा. एक हाय फ्लेमवर उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर मग लो फ्लेम करायची. मग हळूहळू ते आटून येतं आणि आपली खीर रेडी होते. अशी मस्तपैकी खीर रेडी झालेली आहे आणि ती तुम्ही पुरीसोबतही खाऊ शकता, चपातीसोबतही खाऊ शकता. आणि की चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.